नमस्कार मित्रांनो, मी लवे सगळे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या समर्थ व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपल्या व्हिडिओमध्ये बघा कोण आपला सुरतचा भाई दादा आहे, माझा भाऊ आहे, राहुल. आम्ही सगळे आता गावी आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा गावी कधी गेला. ॲक्च्युली मी आजच सकाळी गावी आलो आणि आता आम्ही चाललो. तुम्हाला माहिती आहे गावी आल्यावरती आपण घरात बसत नाही. सो आता आम्ही चाललेलो आहोत जरा म्हणजे रानमेवा बघायला जंगलातला. आणि बघूया ह्यावेळेला आंबे भरपूर आहेत. आता आमच्या समोरच एक आंबा आहे, तो किती आला तुम्हाला दाखवतो, थांबा. कावला पण दाखव, कावलावर आपण त्यावेळेला ना भरपूर आंबे आहेत. ॲक्च्युली लोक आली आणि परत रिटर्न गेली पण. सो तरी पण अजून आंबे आहेत. सो आता आम्ही चाललो आहोत बघायला. चला आता बघूया. ते जे तुम्हाला जांभळं आंबं करवंद सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. थोडं चाललेलो आणि कोकणामध्ये सर्रास भेटणारा रानमेवा म्हणजे करवंद. कोकणाची काळी मैना म्हणजे करवंद तुम्हाला रानामध्ये सर्रास भेटतील. आता आमच्या समोर एक झाड आहे करवंदाची, तुम्हाला दाखवतो त्याच्यात करवंद किती आलेली आहेत. ही बघा. चला आता आपण करवंद टेस्ट करूया. ॲक्च्युली कोकणामध्ये भरपूर करवंद असतात, गोड आंबट अशी असतात, काही टेस्टलेस किंवा अलग अलग प्रकारचे असतात. आता ही बघूया आपण करवंद. बघा गोड आहे, बी जाडी आहे, करवंद गोड आहे. छान. हे बघा आमच्याकडे म्हातारीचं केस बोलतात. आता हलवल्यावरती बघा कसं मस्त पडतं खाली. बघा वाव, जबरदस्त. बघा हवा असली तर खूप लांब लांबपर्यंत जातं, खूप मजा यायची, शाळेतली आठवण. आता नर्मदी आंबा आलेला. नर्मदी 2 वर्षापूर्वी मी रील्स टाकली नर्मदी आंब्याची. यावर्षी पण पूर्ण आलाय. पूर्ण लाइटिंग वाटतं, एकदम असं वाटतं लाइटिंग लागले झाडाला. तर आज त्याचा आपण आंबे खाणारच म्हणजे खाणार, कारण की लहानपणापासून तो आमचा आवडता आंबा आहे. एक टेस्ट त्याची युनिकच असते. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा नर्मदी आंबा आहे. आणि हे बघा ह्याचे एवढे येल्लो आंबे होतात नाही बघा, तसं काय लाइटिंग लागले. हे बघा हे सगळे आंबे पिकलेले आहेत बघा. आणि आता हे सगळे आमचे लोक आता हे बघा खात आहेत आंबे कसे. दगडं मारून मारून आम्ही याचे आंबे काढतो, मजा येते. रानात जाताना सगळ्यात पहिला लागणारा आंबा आम्हाला पाडायची गरज लागली नाही. ॲक्च्युली आंबे एवढे खाली पडलेले आहेत ना, आवाज थोडा स्लो होईल कारण की स्पीकर माईक आणलाय मी, पण तो घरी आहे. आणि 2 वर्षापूर्वी याची रील मी टाकली, खूप व्हायरल झाली. या भाई वगैरे आम्ही सोबतच होतो आणि पडलेला आंबा भेटलेला आहे. बघूया आता आपण खाऊन. याची आहे ना एक टेस्ट आहे ना, युनिकच टेस्ट असते. थोडा चीक असतो ना, तो असा काढायचा बघा. म्हणजे जसं हापूस, केसर, लंगडा, मालदा, बदामी जे काय आंबे असतात त्यांना जी टेस्ट असते, तशी ह्या नर्मदी आंब्याची एक वेगळी टेस्ट आहे, एक वेगळा टेक्स्चर आहे याच्यामध्ये. काय भाई, नाही भाई, एक अलग आंबा. आणि आमचा लहानपणापासूनचा हा रानात येताना पहिला आंबा लागतो आणि आमचा फेवरेट आंबा आहे. बघा दगडाने पण थोडं पाडूया, कारण की झाडावरनं आंबा पाडायची ना ही मजाच वेगळी असते. आंब्याने आंबा पाडायला एवढी मजा येते ना मित्रांनो. चला लहानपणीचे दिवस आपण जगूया. या बघा हे आंबे आहेत ना, हे काय आता खराब झाले ऑलरेडी. लाईव्ह आपल्या समोर एक पडलेला आंबा, कारण की हवा एवढी चालू आहे ना. वाव, हा बघा एक आंबा पडलेला आहे. अरे दुसऱ्या आंब्यावरती आलो होतो आता. हे गोड आहे काय बोलतो. अजून हा नर्मदीचाच आंबा खातोय. आता दुसऱ्या आंब्यावरती आलोय, बघूया आता तो किती गोड आहे. आंबे सगळे पिकायला लागले टोटली. चला बघू दे. हा दुसऱ्या आंब्याचा दुसरा म्हणजे हे काय रायवली आंबे आहेत मित्रांनो. हा बघूया आता हा आंबा बघूया आता कसा आहे. खूप गोड आहे. एवढे आंबे भेटले म्हणजे सगळे पिकलेले आहेत. आंबे एवढे पिकायला लागले ना गावाला, कमी नाही आंब्याला. आणि हे बघा आंबे खाऊन खाऊन लोक थकलेत. हा आंबेच खायला कोण नाही, मरणाचे आंबे. बघूया आता ह्या आंब्याचा आंबा कसा लागतोय बघूया. दिसतोय तर चांगला. मस्त आहे. प्रत्येक आंब्याची एक युनिक टेस्ट आहे, याची पण छान आहे. हा असे जर आंबे खायचे असतील ना तर तुम्हाला गावालाच यायला लागेल मित्रांनो. आणि टोपी बघा आमची एसी याची,
आंतरगाव क्रिकेट असोसिएशन. मी कमिटी मेंबर नाही, त्याची टोप कॅप आहे. मजा आहे. कोकणात यायलाच पाहिजे का भाई, असे आंबे खायचे आहेत ना तुम्हाला. रायवली आंब्यांचं कसं असतं मित्रांनो, प्रत्येक आंब्याला ना एक युनिक टेस्ट असते. प्रत्येक आंब्याची अलग अलग टेस्ट असते. कुठलाही आंबा तुम्हाला ना सेम टेस्टचा भेटणार नाही. प्रत्येक आंब्याची टेस्ट अलग, साईज अलग, टेक्स्चर अलग असतो त्याचा. त्याच्यामुळे ते खायला मजा येते. या आंबा खायला. ॲक्च्युली काय झालं, आता आम्ही वरून जरा येतो, नंतर आंबे भरतो. तर आंबे नाही तर आता दादाने आमच्या लपून ठेवलेत. आणि नेमकी तिथं गुरं आलेली आहेत. गुरांची कशी स्मेलिंग पॉवर ना चांगली असते, ते लगेच शोधून काढतील. लपून ठेवलेत गवताखाली. आता बघूया, जर आपल्या नशिबात असतील तर राहतील, नाही तर मग खातील गुरे. चला आता पुढच्या आंब्यावर जाऊया. हे बघा मित्रांनो, हे ना इकडे आमची सगळी शेती आहे. हे तिकडे आमची देवराई आहे, ती पण आपण एक्सप्लोअर करूया. नंतर येणारच आहोत आम्ही. आणि सगळी इकडे आमची शेती असायची, आजोबा वगैरे. आणि हा आमचा इकडे वाडा बांधलेला. वाडा म्हणजे असं इकडे काही शेतीची कामं वगैरे असलं, सामान वगैरे ठेवायला. आणि तिकडे शेती वगैरे आमची होती, ही आहे म्हणजे ॲक्च्युली. आता कोण करत नाही शेती. आणि तिकडे एक आंबा आहे, काळ्या आंबा करून एक आंबा आहे. एवढा गोड आंबा आहे ना तो बघा त्या साईडला आहे. तर आत्ताच आम्हाला माहिती पडलं, म्हणजे मला ह्या वर्षीच माहिती पडलं की माझ्या आजीने, जी आजी आहे तिने त्याचा बाटा इकडे लावलेला आंब्याचा. तर तो आंबा आता यायला लागला आहे. सो ह्या वर्षी मला कळालं. आणि तो आंबा एवढा गोड आहे ना, तो आहे ॲक्च्युली दुसऱ्यांचा, पण आता हा माझ्या आजीने लावला तर हा आंबा आमचा राहिला, आमचा झाला. आता तुम्हाला दाखवतो आंबे, अजून भरपूर आंबे आहे त्याच्यावरती. बघा हा काळ्या आंबा. हा काळ्या आंबा आहे काय? हे फळ माहिती आहे का तुम्हाला कुठलं आहे? हे बघा, हे उंबर. आमच्याकडे उंबर बोलतात त्यांना. पहिले खायचं पण आता नाही कोण खात. जे आजीने लावलेला आंबा आता आम्हाला खायला मिळत आहेत. तुम्ही जर आंबे लावले तर तुम्हाला नक्की खायला मिळेल. चला बघू आता. बघा हा काळ्या आंबा आहे, एकदम गोड. बघूया. अरे वा, एक नंबर पडलेला आहे आंबा. आणि आता आपण टेस्ट करून दाखवूया ते काळ्या आंबा. काय आंबा आहे यार, एकदम हे का ज्यूस, एकदम अलगच टेस्ट आहे याची. आणि लहानपणापासून फेवरेट आंबा आमचा हे तो नरबती. हा काळ्या आंबा म्हणजे बात ही गोचर आहे. अलग लेवल का बंदा आहे ना, अलग लेवल का आंबा आहे. सुरतवाल्यांनी पण टेस्ट केलाय. भाईने त्याला विचारू आपण कसा वाटला त्याला. एक नंबर आंबा आहे, एक नंबर. मी पहिल्यांदा टेस्ट मस्त आहे ना? खूप आवडला. हा, खूप एक म्हणजे नंबर. खूप. फेल सगळे आंबे. हा फेल फेल फेल. बघा, प्रत्येक आंब्यावरती पिकलेले दिसत आहेत, प्रत्येक आंब्यावरती. ह्यावेळेला गावाला एवढे आंबे आहेत ना की तुम्ही खाऊन खाऊन तुमचं पोट भरेल. खाऊन खाऊन वैताग गेल खाशी एवढं. धडपड बघा, आंबा काढायची धडपड बघा. अरे हा 2 पिकलेले आंबे पडलेले आहेत. हा बघा, हा एक बघूया आता टेस्ट करून. बघूया. पडलं. हा अरे बापरे, अरे किती पडले आंबे बघा. गोड आहे. चला, भाईने बोललाय गोड आहे. थांबा थांबा, आता बघूया. हा हलवते दादा माझा, किती आंबे पडतात बघूया. 1 2 3 स्टार्ट. अरे नुसती फान तुटली तर एक आंबा पडला. ओ हो हो हो, 5 आंबे पडलेले पिकलेले बघा. हीच खरी गावची मजा. भेटलं या आंब्याचा. भाऊ बोलते गोड आहे. बघूया. चांगला पिकलेला आहे, मोठा आंबा आहे. त्याला चिक काढायचा. अरे म्हणून वरती चालत चा. पण आता वरून येऊचं. रायवली आंब्यांची खरी टेस्ट. हा इथं लेट इकडे या खाली. वर्षी एवढे आंबे आहेत तर तुम्हाला संपणार नाहीत. व्हिडिओ मध्ये तरी किती दाखवू मी आंबे. या खायला आंबे. हे बघा, रायवली आंब्यांची ही खरी मजा. आलं काय तोंडाला पाणी आलं काय? सांगू दाखव. आणि आपण गर वाला आंबा आहे, याच्यात गर जास्त आहे. हा फिलहाल आंब्यांवर कॉन्सन्ट्रेट करूया. या आंबट लागतो आंबा. हा रस बघा. हा बघा, हा बघा. येताना घेऊन राहा. जास्त आंबे पण खाणं चांगलं नाही गरमीमधून. बाजारा आंबा खाल्ला लगेच करवंद दिसले पुढे. करवंद टेस्ट करूया. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा, मोठी मोठी करवंद आहेत. हे बघा, बघूया आपण. हे बघा, अरे पडलं. गावी आहेत आंबे खायचे, करवंद खायचे, जांभळं खायची, पाणी प्यायचं.
थोडी आंबट आहे. हे बघा यांचं अजून मन भरत नाही. काय राहिलं आता? अरे चला पुढच्या आंब्यावर जाऊया. मी काय करतो, पहिला आंबा टेस्ट करतो आणि मगच तो आंबा हलवतो किंवा त्याच्यावरचे आंबे काढतो. माझा भाऊ आहे ना राहुल, तो टेस्टिंगला आम्ही टेस्टिंगला ठेवला आहे. या आंब्याचा त्याने आंबा घेतला ना तर एकदाच आवाज आला म्हणजे आंबा आंबट आहे. सो त्याच्यामुळे आम्ही त्याच्याखाली काही थांबलो नाही, म्हणून आम्ही टेस्ट करतो आणि मगच आंबे घेतोय. कसा आला तसा कर, टेस्ट कर. थोडासा गोड आहे. थोडासा गोड आहे बोलतोय. गोड आहे, एवढा रस रस नाही वाटतं. थोडासा नाही मजा नाही. मजा नाही. चला मजा नाही, जाऊ द्या. चला नेक्स्ट आंबा. तिथे बघा एक आंबा पिकलाय, ठीक आहे का? बघू दे खायला. वाव, आंबा खूप गोड आंबा आहे. आता खाऊन बघूया. आपल्याला भेटलाय येल्लो येल्लो. आंबे खाऊन खाऊन कंटाळा आलाय, पण काय करणार. पाडला ना, पाडला. हा बघा, दाखव. अरे जबरदस्त. खाऊन बघूया आता. एक नंबर गोड आहे. गोड आहे ना आंबा, गोड आहे. मला डायरेक्टच खातो. आंबा आतमध्ये कलर बघा, प्युअर केसरी भाई. हा केसरला टक्कर सेम. हा हे बघा पूर्ण केसरी, आतमध्ये कलर पण ना त्याचा पूर्ण एकदम केसरी. हा बघा. हा 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 मस्त आंबा. एक नंबर यार. यावेळी गावी याचा काहीतरी फायदा झाला. वाव ग्रेट. दगड नाही तिथं, दगडी नाही. ते बघ किती पिकलं दाद्या. दगडच नाही इथं. अरे लवकर पडत नाही डील एवढी दगड मारून. पडलेला आहे आंबा. व्हेरी गुड. अरे वा, दोन्ही पाडलेले आहेत. अशा तऱ्हेने टाळ्यांचे स्वागत करावे. एका सोबत दोन आंबे. हे बघा, हे आलू आला अजून कच्चच आहेत. कधी पिकतील काय माहिती. आम्हाला दाखवतो. आलू आलेत भरपूर. लहान येतात. हॅलो हे बघा, हॅलो. खूप लहान आहे. हे बघा, हे आलू आहेत. हे बघा पिकले की ब्राऊन कलरचे होतात. अजून काय पीक एवढ्या लवकर वाढत नाही. पिकेला अजून एखाद वीक जाईल. करवंद, आंबे, जांभळं दाखवली. आता फणस आले आहेत. थांबा दाखवतो. फणस आहेत आणि किती जवळ आहेत बघा. हे बघा, हे बघा भरपूर आहेत. लॉगिंग करून करून ना कंटाळलो, थकलोय. कारण की चालायचं पण तेवढंच, आंबे पण गोळा करायचे आणि केमरलाही त्रास देतात. केमरं तुम्हाला माहिती आहे का? केमरं म्हणजे काय? करत येतात ना, त्याला केमरं बोलतात. लय त्रास देतात ना केमरं. तुमच्याकडे काय बोलतात त्यांना कमेंट करा, नक्की सांगा. तर आता आंबे वेचतो. तर अजून एका आंब्याखाली आलो आहोत. हे बघा माकडं. हे बघा, अजून येतो. हे बघा पळतायत बघा. हे बघा माकडं पण आलेत की या झाडावर चढलेत. इकडे पण जरा विश्रांती घेतले मित्रांनो. सूर्य पण आता अस्ताला जात आहे. आता लवकर फटाफट आवरूया. अजून भरपूर कॅप्चर करायचं आहे. आणि आता तुम्हाला सीन दाखवतो. आम्ही अशा सीनकडे येऊन पोहोचलो आहोत ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. हा बघा, हे आपल्या आम्ही देवीचा गेलो ना, हा क्रॉस करून, हा एवढा, हा क्रॉस करून तिकडे आहे देवी. हा बघा, असा वरून तो वरचा चढायचा. ही सह्याद्री. म्हणजे झाडं दिसतायत तसं असं चढत जायचं. मधमाशा चावलेल्या इथे. हे झाडं दिसतात तिथं ना. हा खालचा टपरा आहे तो तिथं. असं वरती चढायचा. हा तिथून असं वरती चढायचा. परत आणखी तिथून त्या रानातून वर चढायचा. त्या वरच्या टपऱ्यावर तिकडून परत तिकडे जायचं. हा इथे कुरडुगड. हा जो गॅप दिसतो ना आतमध्ये, तो लय मोठा गॅप आहे आतमध्ये. त्या गॅप मध्ये आंबे सर्रास, करवंद सर्रास. आता हे बघा, ही जांभळ, हे बघा, ही जांभळ पूर्ण काळी काळी झाली. सो आता ह्या टायमाला बघा जरा जांभळ वगैरे दादा तर चढतोय. जरा जांभळ वगैरे खाऊया म्हटलं, बघूया आणि मजा करूया. आंबे खाऊन खाऊन थकलोय, बस झालं. भरपूर आंबे खाल्ले. ही बघा, ही फळं बघा,
मी मागे आमच्या वर्धानी ज्याच्यात दाखवलेली ही फळं बघा, ही बघा, ही बघा, ही बघा. ही फळं ऍक्च्युली दिसायला केवढी आकर्षक आहेत, पण म्हणजे असं वाटलं की ही पेरू किंवा असं पेर वगैरे असं तशी फळं आहेत. पण मी किती वेळा सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये, कोकणामध्ये आलात ना की तुम्ही अशी अनोळखी फळं वगैरे कधी खात नाही का. हे विषारी फळ पण असू शकतं, खाण्याचं योग्य नाही आहे हे. त्याच्यामुळे व्यवस्थित जरा लक्ष देऊन कोकणात वगैरे जरा व्यवस्थित हे का. मी का मागतपासून सांगतो कोकणामध्ये मी का मागत आंबे जास्त आहेत, आंबे जास्त आहेत. इकडे बघा मित्रांनो, आंबे एवढे पडलेत ना, लोक खायला नाही. आता गुरं पण नाहीत, गुरं म्हणजे गाय बैल पण नाहीत लोकांकडे, किती लोक खाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला दाखव आंबे बघा, कचरा पिकलेले आंबे सगळे, भरपूर आंबे जमा केलेत. तुम्हाला दाखवतो नंतर मित्रांनो. आणि आता जास्त वरतीपर्यंत गेलो ना, कारण की एवढं थकलोय ना, आजच आलो. आणि आता मेन सुपारी लिटीवर आलेलो आहे. आपली लिटी डायरेक्ट आंबा ऑफ तोंडात जातो, ती मॅन्डेटरी आहे भाई. सो आता पहिलं तिच्यावरती आलेलो आहे. आणि खाली आंबे बघा किती पडलेत, कचरा नाही का. बघा हा आंबा बघा केवढूसा, सो डायरेक्ट तोंडात जातो. हा बघ गेला. आणि खायला एक नंबर गोड. हे बघा, हे बघा आंबे बघा किती, फक्त तुम्हाला जमा करायचे आहेत. म्हणजे तुम्ही साईज बघा ना त्याची मित्रांनो. ही बघा, तुम्हाला दाखवतो, हातात घेऊन दाखवतो. ही बघा, ही बघा, ही साईज बघा, ही बघा. हे तर बघा मित्रांनो किती छोटी आहे. हे बघा, म्हणून याला लिटी बोलतात. ही बघा. आणि खायला पण एवढा गोड असतो ना मित्रांनो. हे बघा, मस्त. हे बघा गोड एकदम. वेचायला वेचत नाही कोणी, कारण की कंटाळलेत सगळे. बोलतात खा इथंच, चला इथंच खाऊ. बघा हो बघा काय काय म्हणून याला लिटी बोलतात. बघ केवढूसा बाटा आहे. फायनली आमचा जांभळा काढायचा प्लॅन झालेला आहे. आणि बघा आता दादा चढलेला आहे वरती, तोच फक्त चढणार आहे झाडावरती. आणि तो आला कीच आम्ही येतो. पूर्ण काळी काळी जांभळ झाले. हे बघा, हे चला जाता लवकर. जांभळं डॅमेज होऊ नयेत म्हणून पारंपरिक पद्धत. बघूया, एक पण जांभूळ वेस्ट नाही झालं पाहिजे. अर मांगो भाव्या. हा बस पाऊस. अरे जेवढी येतील तेवढी घ्या. एवढी तेवढी आता काय. काय बोलतोय. एक काम कर, खाली होऊ दे, दाखव. भरपूर आहे तरी, भरपूर आहे. हा पातर खाली फुटणार, पातरली तरी दाद्या. तिकडे तिकडे जा. एक पण ना पहिले खाली याचा बाकी काही. या जांभळं खायला या मित्रांनो. आहे गोड, मास कमी असतो पण गोड आहे. हात पडले तरी येतच नाही. या कोकणचा रानमेवा लाल माती. हे बघा का आणलंय, जांभळं बघा. आणि हे बघा, थांबा, हे बघा, ही जांभळं गावची जांभळं. कमी त्यांचं घर असतो, म्हणजे खायला पातळ असतात पण मस्त गोड असतात. हे बघा, ठँगड्या काहीतरी मेहनत झालं, फक्त फिरायला लागतं, बाकी सगळं भेटणार. घरी आणून कोण देणार नाही. रात्रीमध्ये बघा किती जांभळ गोळा केले. जमवली. भरपूर जंगलाचा रान आमचा फैरफटका झालेला आहे.
आणि आता सूर्य पण आस्ताला गेला त्यांच्या घरी निघून. सो आता आम्ही पण घरी जातो कारण की खूप थकलेलो आहोत. आणि आमचा झाडावर चढलेला माणूस तुम्हाला दाखवतो. ये इकडे. खूप थकवा आलेला आहे. आंबे भरपूर गोळा केले काय भाई फुल. आणि आता जांभळं शेवटला आम्ही टाकला बघा. हा आमचा झाडावर चढणारा माणूस 95 वजन किलो आहे. 95 किलो वजन आहे तरी कुठलं पण झाड चढतो. म्हणून गावाला कधी आम्ही हा आलाच पाहिजे तरच आम्ही रानात येतो. आंबे वगैरे चांगले जमा केलेत, पिकलेले सगळे आंबे तुम्हाला घरी गेलो ते दाखवतो. आणि हा फक्त फेरफटका होता जंगलाचा एक. गावी आल्यावरती जर तुम्ही जंगलात आलात तर तुम्हाला कोण घरी आणून देणार नाही. जंगलात भरपूर काय आहे काय भाई. हा सुरतवरनं येतो पण कधी घरात बसत नाही. आमच्या बरोबर असतो तो. तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितले असेल आपल्याला. चला आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही किती जांभलं. करवंद तर घेतलीच नाहीत. सर्रास करवंद आहेत. कंटाळा आला किती जमा करणार हा. त्याच्यामुळे करवंद घेतलीच नाहीत. जांभळं आता काढलेत आणि आंबे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही घरी आलो आहोत. उजेड आहे अजून 7 वाजले तरी पाहू शकता उजेड आहे. आणि आता घरी आलो. हालत बघा आमचे एकेकाचे चेहरे बघा. तशा मजुरी करून आलेत कुठना. आणि काय काय आणलं तुम्हाला दाखवतो आता. आंबे आणले, फणस आणलेत, करवंद तर भरपूर होती घेतलीच नाहीत. आणि जांभल्यात हे आमची मामी आणि आमची बाय. सो आता इथे मामाच्याच घरी आहे. आमच्या वाटण्या इथंच होतात आणि मग नंतर आपापल्या घरी जातो. आता बघा थांबा तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय. हे आंबे फक्त रायवरी आंबे आहे. प्रत्येकाची अलग अलग टेस्ट आहे. फणस आणि तिकडे जांभळे आहेत. मजा आली ना. हा बस सुरत वरनं येतो. हा हा आमचा मेहनती माणूस आहे. झाडा बिडावर चढणारा हाच माणूस. तर वाटणी घालतोय. वाटणी काय म्हणजे राहतातच आंबे. कोण एवढं खात नाही ऍक्च्युली आंबे. आता आम्ही तिकडेच किती आंबे खाल्लेत. आता इच्छा पण नाही खायची. दात सगळे ना पूर्ण शिवशिवतात एकदम कुलेत आमचे दात. सो चला आता एवढंच ब्लॉगमध्ये तुम्हाला रानातला फेरफटका मजा मस्ती बघायला भेटली. गावाकडे आलोय तो रानात जाणं मॅन्डेटरी. आणि तुम्हाला जर काय खायचं असेल ना तर रानात जावंच लागेल. घरी आपल्याला कोण आणून देणार. आम्ही जातच असतो. आता याच्या पुढे पण होतील ट्रिप. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा व्हिडिओला. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नुसतं बघून सोडू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. तुमचा सपोर्ट असेल तर आपण असे चांगले चांगले व्हिडिओ दाखवू शकतो. तो चला काळजी घ्या. बाय बाय.